नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे. तो म्हणजे ईश्वरी आणि अर्णव जिद्दीला पेटलेले आहेत, कारण या राकेशचा खरा चेहरा अंजली समोर त्यांना आणायचा असतो. आता इकडे या दोघांनी डॉक्टरांना हाताशी घेऊनच मोठं प्लॅनिंग केलेलं आहे या राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आणण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, खरंच या राकेशला काही आठवत नाही का याने एक नाटक केलं आहे, हेच आता डॉक्टर अंजलीला स्वतः सांगणार आहेत. तर प्रेक्षकांनो, नेमकं हे कसं घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला प्रोमो पाहायला मिळत आहे की अंजली आता बाळाला घेऊन राकेश समोर आलेली आहे आणि राकेशला बाळ दाखवत आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो की कोण आहात तुम्ही. त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, अहो राजेश, असं काय करताय, आपलं बाळ पहा ना, आपल्याला मुलगी झाली आहे. त्यावेळेला राकेश आता रागानेच डोक्याची पट्टी काढतच म्हणत असतो, तुम्ही सगळे कोण आहात, मी कोणालाही ओळखत नाही. त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, अरे राकेश, तुला काहीच आठवत नाही का. त्यावेळेला आता राकेश अर्णवला पाहून थोडा आश्चर्यचकितच होऊन म्हणत असतो, कोण आहेस तू आणि राकेश कोण आहे. त्यावेळेला आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. अंजली तर आता पूर्णपणे शांतच झालेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांना इथे राकेशची स्मृती गेलेली आहे असंच राकेशने अंजलीला दाखवलं आहे. पण आता इकडे अर्णव आणि ईश्वरी शांत बसत नाहीत. या दोघांना पूर्णपणे खात्री असते की या राकेशने नाटकच केलेलं आहे. आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण विचार करत असतात. तेवढ्यातच ईश्वरीला एक जबरदस्त आयडिया सुचते. आता त्याच आयडियानुसार अर्णव आणि ईश्वरी डॉक्टरांकडे जातात आणि राकेशची फाईल काढायला लावतात. आणि ईश्वरी आणि अर्णव डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर, खरंच राकेशचं असं काही ऑपरेशन झालं आहे का की त्यामध्ये त्याला स्मृती जाऊ शकते. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, नाही, असं शक्यच नाही. यांची स्मृती कशी गेली याचाच अभ्यास मी करत आहे. त्यांचीच फाईल मी घेऊन बसलो होतो की मलाच कळत नाहीये यांना पाठीमागचं कसं आठवत नाही, कारण यांचं ऑपरेशन पूर्णपणे सक्सेसफुल झालं आहे. त्यावेळेला आता ईश्वरी आणि अर्णवला खात्रीच पटते की या राकेशने स्मृती जाण्याचं नाटकच केलेलं आहे. आता मात्र अर्णवला राग सहन होत नसतो, म्हणून तो पुन्हा राकेशकडे जातो आणि म्हणत असतो, तुझं नाटक सुरू आहे, मला पूर्णपणे माहीत आहे आणि तुझा खरा चेहरा माझ्या ताई समोर आणणार आहे, कारण माझी ताई तुला देव मानते आणि तू एक नीच नराधम माणूस आहेस. तू माझ्या ताईला फसवत आहेस. आता हे तुझं नाटक लवकरच ताई समोर आणणार आहे. एक लक्षात ठेव, तुला इथून पुढे माझ्या घरामध्ये आणि ताईच्या आयुष्यामध्ये मी स्थान देणार नाही. आता हा राकेश अर्णवचं बोलणं शांतपणे ऐकत असतो. अर्णवला काहीच रिप्लाय तो देत नाही. आता इकडे ईश्वरी अर्णवला शांत करत असते आणि ईश्वरी अर्णवला सांगते की आता डॉक्टरच अंजली ताईंना यांचं सगळं खरं सांगतील. आता इकडे अंजली राकेशच्या समोर बसूनच राकेशला पूर्वीच्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आता आपल्याला मुलगी झाली आहे, आपल्या दोघांचं लग्न झालं आहे आणि तुम्ही एक वकील आहात, तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात, असं अंजली सगळं काही चांगलंच या राकेशला सांगत असते. पण हा राकेश काही केल्याने अंजलीचं ऐकतच नसतो. हा राकेश आता रियापासून, त्या दादांना पैसे द्यायचा असतो त्यापासून सुटका मिळवण्याचाच प्रयत्न करत असणार. प्रेक्षकांना इथे मलाही असं वाटत आहे की या राकेशने नाटकच केलेलं आहे. आता इकडे अंजली राकेश जवळ एकटीच बसलेली असते. तेवढ्यातच मामा, आजी, आकाश, वल्लरी मामी सगळेच तेथे येतात. आता हीच चांगली वेळ आहे अंजली ताईंच्या समोर राकेशचा खरा चेहरा आणण्याची, असा विचार ईश्वरी करत असते. आणि डॉक्टरांना घेऊन अर्णव आणि ईश्वरी सुद्धा राकेश जवळ येतात. आता डॉक्टर सुद्धा या राकेशची चांगलीच तपासणी करायला सुरू करतात. आता इकडे अर्णव आणि ईश्वरीने प्लॅनिंग करूनच डॉक्टरांना थोडंफार शिकवूनच तिथे पाठवलेलं असतं की आता डॉक्टर राकेशला भीती घालण्याचा प्रयत्न करणार आहेत की तुम्हाला पाठीमागचं काहीच आठवत नाहीये, तर आपण तुमचं पुन्हा ऑपरेशन करायचं. आता डोक्याचं ऑपरेशन पुन्हा करायचं म्हटल्यानंतर हा राकेश चांगलाच घाबरणार आहे. आता अंजली सुद्धा तिथेच असते. आता अंजली डॉक्टरांना म्हणत असते, डॉक्टर, जर ऑपरेशन केल्याने जर यांची स्मृती परत येणार असेल तर यांचं ऑपरेशन लवकरात लवकर करून घ्या. आता हा राकेश चांगलाच चळबळलेला असतो. तर प्रेक्षकांना डॉक्टरांनी ते चांगलंच फुलवून सांगितलेलं असते. या राकेशला भीती घालण्यासाठी डॉक्टर म्हणत असतात की ऑपरेशन थोडं क्रिटिकल आहे आणि या ऑपरेशनसाठी सगळ्यांच्या सह्या घ्याव्या लागतील, कारण जर ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं तर यांच्या ब्रेनवर खरंच परिणाम होऊ शकतो. आता डॉक्टर राकेशला भीती घालण्यासाठी ऑपरेशन बद्दल बरंच काही सिरियस गोष्टी सांगत असतात. आता हा राकेश एवढा घाबरलेला असतो की आता पुन्हा मला डोक्याचं ऑपरेशन करून घ्यावं लागणार आणि जर माझ्या डोक्यावर खरंच परिणाम झाला तर माझा जगूनही काहीच उपयोग नाही.
तर प्रेक्षकांनो इथे राकेश या डॉक्टर आणि अर्णव ईश्वरीच्या प्लॅनिंगमध्ये नक्कीच फसणार आहे. आता ऑपरेशनला घाबरून राकेश स्वतःच अंजलीला ओळख द्यायला लागणार आहे आणि घरच्या सगळ्यांनाच ओळखायला सुरू करणार आहे. आता इकडे राकेश घाबरूनच अंजलीला अंजली अशी हाक मारतो. आता अंजली सुद्धा चांगलीच दचकते की यांना स्मृती परत आलेली आहे. आता राकेशने अशी हाक मारल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना खुणावतच बोलत असतात की आला बरोबर ताळ्यावर. आता इथे डॉक्टर अंजलीला म्हणत असतात की यांची स्मृती परत आलेली आहे, यांना आता पूर्वीचं सगळं आठवणार आहे, कारण आम्ही पहिलंच जे ऑपरेशन केलं होतं तेच ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं. फक्त आता यांच्या मनामध्ये काय चाललं होतं हे बाहेर काढण्यासाठी मी दुसऱ्या ऑपरेशनचं नाटक केलं होतं. त्यावेळेला आता राकेश चांगलाच यांच्या जाळ्यामध्ये अडकलेला असतो. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना टाळी देतच म्हणत असतात की आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं आहे. आता इकडे राकेश सगळ्यांनाच ओळखायला लागलेला असतो. वल्लरी मामींना सुद्धा मामी म्हणून हाक मारतो तो. आता या राकेशची स्मृती परत आलेली आहे पाहून ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एक जबरदस्त प्लॅनिंग करणार आहे. ते म्हणजे राकेश स्वतःच्या तोंडानेच अंजलीला त्याचे सगळे कारस्थान सांगणार आहे. तो किती पापी आहे, तो खुनी, चोर आणि दुसऱ्याला फसवणारा माणूस आहे हे स्वतःच्या तोंडानेच अंजलीला सांगणार आहे. तर प्रेक्षकांनो तुम्हाला ही मालिकेमध्ये हाच ट्विस्ट लवकरच पाहायला मिळणार आहे. पुढील भागांमध्ये आपल्याला असंच काहीतरी पाहायला मिळणार आहे.